पण लोकांच्या मनात मी मुख्यमंत्री व्हावं असं आहे, हेच माझ्या आयुष्यातलं विजयाचं गणित आहे. लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री असलेल्या पंकजा मुंडेंचे पंख प्रत्यक्षात मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कापले. कारण पंकजा मुंडेंकडील महत्त्वाच्या जलसंधारण खात्याची धुरा राम शिंदेंच्या खांद्यावर दिली आहे आणि त्याचे अपेक्षित पडसाद उमटायला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली, तर नगर जिल्ह्यातल्या पाथर्डीत पंकजा समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. ट्विटरवरून पंकजाताई म्हणतात, जागतिक पाणी परिषदेसाठी मी सिंगापूरला गेले, पण आता जलसंधारण विभागाची मंत्री नसल्यामुळे मी पाणी परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. पंकजा मुंडे यांनी थेट सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्रीही गप्प राहिले नाहीत. त्यांनीही मग ट्विटरवरून पंकजा मुंडेंना फटकारलं. तुम्ही एक वरिष्ठ मंत्री आहात, त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाणी परिषदेला उपस्थित राहावं लागेल. एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्याला असं वाटणं स्वाभाविक आहे आणि माननीय पंकजा मुंडे या ज्येष्ठ मंत्री आहेत आणि त्यामुळे मी ज्या विभागाची आता मंत्री नाही त्या समिटमध्ये मी कसं जाऊ असा स्वाभाविक विचार त्यांच्या मनामध्ये आला असेल. परंतु त्यांनी असा ट्विट केल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश देवेंद्रजींनी त्यांना निर्देश दिले आहेत की सरकारचे एक वरिष्ठ मंत्री म्हणून आपण या समिटमध्ये आणि या सेमिनारमध्ये सहभागी झालं पाहिजे, व्हावं आणि अशा पद्धतीने त्या समिटमध्ये निश्चित रूपाने सहभागी होतील. खरं तर पंकजा मुंडेंना थेट मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त करता आली असती. फडणवीसांनाही वैयक्तिक संपर्क करून पंकजा मुंडेंना निरोप देता आला असता. पण पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध एवढे दुरावले आहेत का की त्यांना एकमेकाशी सुसंवाद साधण्यासाठी असा सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला. जलयुक्तच्या श्रेयवादावरून मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांची लढाई सुरू झाली. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंना साईड ट्रॅक केल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास खात्याबरोबर जलसंधारण आणि रोजगार हमी म्हणजे थोडीशी ग्रामविकासाशी संबंधितच खाती होती ही. तर जलसंधारण खात्याच्या मार्फत मुख्यमंत्र्यांचा जो ड्रीम स्कीम ज्याला म्हणू, ड्रीम योजना जी म्हणू आपण त्याला, महत्वाकांक्षी योजना जी आहे की जलयुक्त शिवार ही राबवण्यात येत होती. आता हे खातं जे आहे जलसंधारणाचं ते नव्याने बढती दिली ज्यांना, त्या राम शिंदे यांच्याकडे दिले. खाते वाटप करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातले, आपल्या मर्जीतले यांना थोडंसं झुकतं माप दिलेलं आहे. या धक्कातंत्राचा सर्वाधिक फटका पंकजा मुंडेंनंतर विनोद तावडेंनाही बसलाय. तर मला वाटतं विनोद तावडे यांच्या खात्याच्या संदर्भात ज्यावेळेस सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस केंद्रीय मनुष्यबळ खात्याच्या धर्तीवर शिक्षणाशी संबंधित सर्व खाती एकत्र आणून त्याचे एकत्रित धोरण करणं, एक त्याच्यात सुसूत्रता आणणं हा एक मुख्य हेतू त्याच्या मागचा होता. असं असताना 1.5-2 वर्षात असं नेमकं काय झालं की त्यातलं वैद्यकीय शिक्षण खातं हे काढून दुसऱ्या मंत्र्यांकडे त्याला देण्यात आलं. स्वाभाविक त्याच्याबद्दल चर्चा होणं, मला उपस्थित होणं मला वाटतं स्वाभाविक आहे. अतिरिक्त भार असल्याचं कारण देत तावडेंचं वैद्यकीय शिक्षण खातं गिरीश महाजनांना दिलंय. महाजन मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत. शिवाय खडसे आणि महाजनांचं सख्य अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळेच महाजनांचं खातं वजनदार केल्याची चर्चा आहे. सरकारच्या योजना पोहोचाव्या लोकांपर्यंत या दृष्टीनं नेहमी मंत्रिमंडळाचा विस्तारही होतो आणि मंत्रिमंडळाचं शफलिंग देखील विभागांचं होतं आणि त्या अंतर्गतच एखादा विभागाकडून दुसऱ्या एखाद्या मंत्र्याला जर नवीन याला दिला असेल तर मला असं वाटतं याच्यामध्ये काही गैर नाही. तो सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि याच्यातून कुठलीही नाराजी आहे असं आमच्या निदर्शनास कुठे आलेलं नाही आहे. भार कमी करायचा असता तर एखाद्या नवख्याला खातं दिलं असतं, पण इथं तर देवेंद्र फडणवीस यांनी मर्जीतल्या लोकांचीच वर्णी लावली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर गृह मंत्रालयासह 6 खात्यांची धुरा आहे. त्या भाराचं काय करायचं असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय. खडसेंना घरी पाठवलं, मुंडे तावडेंना धक्के दिले, त्यामुळं जो नंबर 2 होण्याचा प्रयत्न करेल तो मुख्यमंत्र्यांच्या रडारवर येणार का असा प्रश्न निर्माण होतोय. ठाण्याहून विनय राजभरसह नवनाथ बन, ABP माझा, मुंबई.